यानंतर पुढची बातमी पाहूया। पुण्यामध्ये जाऊयात। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीचं ठरलंय अशी बातमी समोर आलेली आहे। अजित पवार स्वतः 26 डिसेंबरला दोन्ही राष्ट्रवादीच्या अधिकृत युतीची घोषणा करणार आहेत। अजित पवारांनी कार्यकर्त्यांसोबत बोलताना ही माहिती दिली आहे। कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, 26 तारखेला सगळ्या गोष्टी समोर येतील असं आवाहन देखील अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केलेलं आहे। त्यामुळे आता पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र युती करून लढतील असं बोललं जात होतं। त्या चर्चांना आता पूर्णविराम अजित पवार यांनीच दिलाय आणि युतीची घोषणा होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। अभिजित पोते आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतील। अभिजित, या युतीच्या घोषणेसंदर्भात काय अधिक अपडेट आहेत? श्रेयस, आपल्याला माहिती आहे की पुण्यात आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढणार। पुण्यापुरतं तरी हे जवळपास 100% निश्चित झालंय, कारण दोन्ही पक्षातल्या शहराध्यक्षांच्या आणि प्रमुख नेत्यांच्या, स्थानिक नेत्यांच्या बैठका ज्या आहेत ते पार पडल्यात। पण या युतीची, या आघाडीची म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याची घोषणा नेमकी कधी होणार असं बोललं जात होतं। शहराध्यक्षांनी सकाळी सांगताना 24 किंवा 25ला अधिकृत घोषणा करू असं सांगितलं होतं, पण आता यावर अजित पवारांनी स्वतः स्पष्टीकरण दिले। अजित पवार इथल्या कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाले की कुठल्याही अफवावरती विश्वास ठेवू नका, सगळ्या चर्चा झालेल्या आहेत, सुरू आहेत रादर चर्चा, आणि 26 तारखेला अधिकृत घोषणा दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याची स्वतः अजित पवार करतील असं देखील बोललं जाते। ही जी घोषणा करायची ते कोण करणार असं देखील बोललं जात होतं, कारण जवळपास 2023 नंतर पहिल्यांदा दोन्ही राष्ट्रवादी आता या पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निमित्ताने एकत्र येतील। राज्यात काय होईल हे अजून स्पष्ट नाहीये, पण पुण्यातलं तरी चित्र स्पष्ट झाले, पिंपरी चिंचवडचं तरी चित्र स्पष्ट झाले। आणि अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सांगताना कुठल्याही अफवावरती विश्वास तुम्ही ठेवू नका, अधिकृत घोषणा मी स्वतः 26 तारखेला करेन। आता घोषणा खरंच 26 तारखेला होईल का? स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार या सगळ्या आघाडी आणि युतीची घोषणा करणार का? कुठल्या पक्षाला सोबत घेणार? आणि 26 तारखेला काय नेमकी घोषणा होते, कुठल्या महानगरपालिकेसाठी या दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। पण तुर्तास तरी अजित पवारांनी जे सांगितलं त्यानुसार 26 तारखेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याची अधिकृत घोषणा नक्कीच। आता अजित पवार यांच्या 26 तारखेच्या घोषणेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असणार। तुर्तास धन्यवाद अभिजित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पुढची बातमी पाहूया। शिवसेना, ठाकरे आणि मनसेतील जागा वाटपाचा महत्त्वाचा तिढा सुटल्यात जमा आहे अशी माहिती समोर येते आहे। मुंबईमध्ये महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपावर आज अंतिम हात फिरवला जाणार आहे। दोन्ही पक्षांनी दावा केलेल्या जागांचा वाद मिटवण्यात नेत्यांना यश आल्याची ही माहिती मिळते आहे। शिवडी, माहीम, भांडूप, विक्रोळी या भागातील काही जागांवरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू होती। यामुळे जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होणं बाकी होतं। आता दोन्ही पक्षांची ताकद नसलेल्या प्रभागातही कुणाचे उमेदवार असावेत यावरही चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे। जागा वाटप जाहीर न करता फक्त उद्या युतीची घोषणा करणार असल्याची माहिती मिळते आहे। आता याबाबत जागा वाटप जो सुरू आहे त्याच्यावर आता अंतिम हात फिरवला जाणार आहे आणि युतीची घोषणा होणार आहे। जागा वाटप जाहीर केल्या जाणार नाहीये। काही महत्त्वाच्या जागांवर तिढा होता, भांडूप असेल, शिवडी असेल, काय झालंय? तिढा नाहीये, तिढा कुठल्याही जागेवर नाहीये, पण शेवट तुमचा कार्यकर्ता कोण लढवणार, आमचा कार्यकर्ता कोण लढवणार आहे, त्याच्यामध्ये कोण जास्ती चांगला असेल का याच्या संदर्भात चर्चा होत राहते। डेटा गोळा केला जातो, डेटा ॲनालिसिस केला जातो, या गोष्टीला थोडा वेळ जातो, त्यामुळे तिथे चर्चा अजून चालू आहे। मनसेला समाधानकारक जागा मिळतील असं दिसतंय का चित्र आतापर्यंत तरी? मला असं वाटतं, बघा कसं आहे, शेवट मुंबईसाठी म्हणून ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि मराठी माणसासाठी ही निवडणूक लढवायची आहे। ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे, ती लढाई आम्ही लढणार आहोत। त्याच्यामध्ये जागा हा विषय नाही आहे, पण शेवट त्याच्यावर चर्चा होत असते। आमच्याकडे कोणीही नाराज होणार नाही, ना त्यांच्याकडे कोणी नाराज होणार। मला असं वाटतं मुंबईसाठी सॅक्रिफाईस करायला सगळेजण तयार आहेत, बलिदान द्यायला सगळेजण तयार आहेत, त्यामुळे अशी कुठलीही नाराजी नाही। पण शेवट उमेदवार कुठला निवडून येऊ शकतो, काय होऊ शकतं, त्याचे परिणाम काय होऊ शकतात, कुठल्या वॉर्डात कोण, या सगळ्या गोष्टी हा चर्चेचा भाग असतो। ती चर्चा अजून आमचे नेते मंडळी करत आहेत। दरम्यान दुसरीकडे महायुतीकडून देखील मुंबई महापालिकेमध्ये आता जागा वाटपा संदर्भामध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत। शिवसेनाला मुंबईमध्ये महापालिकेसाठी या निवडणुकीत 50% जागा हव्या आहेत आणि 50% जागा वाटपावर शिवसेना ठाम असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते आहे। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये 227 वार्डांपैकी 112 वार्डसाठी शिवसेनेची आग्रही भूमिका आहे। काल वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये शिवसेनेनं त्यांची ही भूमिका स्पष्ट केली आहे। मात्र याबाबत आता एकमत होतं का हे पाहावं लागेल।
पुढची घडामोड पाहूया. नाराज प्रशांत जगताप हे सुप्रिया सुळे यांची भेट घेणार आहेत. राजीनाम्याचा प्रस्ताव दिल्यानंतर आता प्रशांत जगताप हे सुप्रिया सुळे यांची भेट घेणार आहे, असं खुद प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान पक्षातील एका गटाकडून प्रशांत जगताप यांना थांबवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, अशी माहितीही सूत्रांकडून मिळते आहे. दरम्यान सध्या तरी आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. सुप्रिया सुळेंच्या भेटीनंतर प्रशांत जगताप काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. चला रोल. सर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात बैठक होते. खरं तर 2 ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा उद्या होणार आहे, परंतु या ठाकरे बंधूंसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष निवडणूक लढणार आहे का? काय नक्की आत्ताची सद्यस्थिती आहे? कालपासून मला वाटतंय की आमचे अध्यक्ष राज्याच्या असलेल्या सगळ्या घडामोडी बघता मुंबईमध्ये आमच्या मुंबई अध्यक्ष आणि कोर कमिटी शिवसेना शिंदे गटाच्या व्यतिरिक्त या असलेल्या आमच्या सगळ्या चर्चेमध्ये उभाटाबरोबर आमची चर्चा चालू आहे. त्या चर्चा करत असताना काल एक बैठक झालेली आहे. काही जागेबद्दल थोडंसं मतभेद आहेत, मागणी आहे, त्याच्यावर आज आम्ही बैठक करतोय. आज बैठक करून साधारणतः महाविकास आघाडी म्हणून मुंबईमध्ये आम्ही निवडणूक लढवण्याच्या संदर्भातला निश्चितपणे निर्णय घेतलेला आहे. आता अजित पवार पुण्यामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित आतमध्ये करत होते बैठकीत, आणि त्यांना स्पष्टपणे म्हटलं की 26 तारखेला युतीची घोषणा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस असं एकत्रित होऊ शकते का? तशा पद्धतीची पुणा आणि पिंपरी चिंचवडला मी ज्या बैठका घेतल्या होत्या त्यावेळेला मतं जाणून घेण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला असता पक्षामधल्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांचं आणि इच्छुकांची मतं अशी होती की आपल्याला अजितदादा गटाबरोबर पुणा आणि पिंपरी चिंचवडमध्ये आघाडी करणं गरजेचं आहे. तशा पद्धतीची काल चर्चा झाली. आज प्राथमिक चर्चा आमची तिथे झालेली आहे पदाधिकाऱ्यांची, आणि ती चर्चा होत असताना सन्मानजनक अशा प्रकारचा तोडगा म्हणजे आमच्या लोकांना कुठेही अन्याय होणार नाही अशा प्रकारच्या उमेदवारीवर एकमत करून आघाडी करण्याच्या संदर्भातला निर्णय हा होऊ शकतो. परंतु तुमचे शहराध्यक्ष मात्र या सगळ्या संदर्भात नाराज आहेत. प्रशांत जगतापांनी राजीनामा दिलेला आहे. 2 पवार एकत्र येत असतील तर त्या सगळ्या संदर्भात त्यांची वेगळी भूमिका आहे नाराजी. प्रशांत जगताप कालही मला भेटले होते, त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. अजूनपर्यंत माझ्याकडे राजीनामा आलेला आहे. त्यांचं मत आता शेवटी असं आहे, आघाडी करावी का नाही करावी याच्यामध्ये मतांतर असू शकतं. एखाद्याच्या मताच्या असलेल्या चर्चेनुसार निर्णय होत नसतो. पक्षाच्या बहुतेक अशा प्रकारच्या सदस्यांनी निर्णय घेतलेला आहे. त्यांची नाराजगी आहे. अजून मला राजीनामा आलेला नाही. आल्यानंतर त्यांची समजूत घालण्याचा आम्ही प्रयत्न करू. मला वाटतं की आपल्याला आता या असलेल्या कार्यकर्त्यांना 8-9 वर्षानंतर ज्यावेळेला निवडणुका होतात त्यावेळेला संधी मिळत असेल तर तिथं त्या कार्यकर्त्यांसाठी मागे पुढे सरकण्याची इच्छा प्रत्येकाने व्यक्त केलेली आहे. त्याप्रमाणे त्यांनी पण करावाची माझी अपेक्षा. काँग्रेसला सोबत घेणार आहात का सर आपण? काँग्रेसला पुण्यामध्ये सोबत घेणार आहात का? त्यांचं बोलणं देखील झालं आहे की आता आमची तशीच चर्चा चालू आहे. महाविकास आघाडीमधूनच चालू आहे आणि त्याला ॲडिशनल अजून कोण येतं का बघतोय. आता ते आल्यानंतर कोण कोण राहतंय कोण कोण नाही राहतंय याच्यावर आमच्या चर्चा चालू आहे. आणि मला वाटतं की त्यामध्ये आम्ही सगळे एकत्र येऊन लढणार अशा प्रकारची भूमिका निश्चित होईल. पण इतर मित्र पक्षांना अजितदादा तुमच्यासोबत आलेले चालतील का त्यांच्यासोबत महाविकास आघाडीमध्ये? आता मागच्या नगर परिषद नगरपालिकेमध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या आघाड्या झालेल्या पाहिल्यात ना. त्यामध्ये शिंदे गटाची बरोबर झालेली पाहिलेली आहे. काही ठिकाणी अजितदादा गटावर झालेली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरचे निर्णय घेत असताना त्यांच्या लोकांनी, आम्ही तर खालीच अधिकार दिले, त्यांच्या लोकांनी जर ठरवलेलं असेल की सगळ्यांनी एकत्र येऊन करायचं तर मला वाटतं तिथं काय अडचण येणार नाही. मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत तुम्ही जाताय, मात्र ते अडून राहिलेले जागांच्या बाबतीत. मग इतर पक्षांचा पर्याय तुम्ही ओपन ठेवलाय का? सपा असेल, तुमचे जुने मित्र? आज आम्ही बैठक आता मी आणि सुप्रियाताई आम्ही बसतोय. यामध्ये कुठल्या जागेमध्ये 2-3 जागेमध्ये जी काही तफावत आहे ती दूर करण्याचा प्रयत्न 100% करू. वेळ पडली तर आदरणीय पवार साहेबांना त्या ठिकाणी सांगून यामध्ये मार्ग काढण्याचा निश्चितपणाने प्रयत्न होईल. परंतु शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे आणि आम्ही
असा बरोबर जाण्याचा प्रयत्न 100% आम्ही परंतु करतो. दोन पवार ज्या पद्धतीने पुणे पिंपरी चिंचवडमध्ये एकत्रित येणार आहेत त्याच पद्धतीने मुंबईमध्ये देखील येतील का? तुम्ही त्यांच्या पक्षाशी देखील प्रस्ताव आला होता. असं आहे की आता आमची ज्यांच्याशी नैसर्गिक आघाडी आहे त्यांच्याशी आघाडीमध्ये आम्ही त्या ठिकाणी चर्चा करू. त्या चर्चेमध्ये मार्ग चांगल्या प्रकारचा निघाला तर त्याप्रमाणे अन्य प्रकारचा आजच्या घडीला प्रस्तावाची कुठलीही चर्चा आमच्या समोर नाही. समाजवादी पक्षाबद्दल काय म्हणणं आहे? समाजवादी पक्षासोबत काही चर्चा सुरू आहे का? हे सगळ्यांना घेऊनच चालली ना चर्चा. त्या सगळ्यांना बरोबर घेऊन आमची चर्चा चाललेली आहे. त्या चर्चेमध्ये काय मार्ग निघतो हा बघून मग पुढची भूमिका आम्ही ठरवू. मुंबईमध्ये काँग्रेसकडनं सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याशी संवाद साधण्याची बैठक घेतलेली होती, भेट घेतली होती पवार साहेबांची, परंतु त्यात कुठलाही तोडगा निघाला नाही. आता काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये एकटी पडण्याच्या चित्र सगळीकडे पाहायला मिळते. नाही आतापर्यंत